नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला 8 प्रभाग समित्यांमधून ठेकेदार पुढे आल्यानं आता लवकरच नालेसफाईच्या कामाला होणार सुरुवात। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं वेळेत व्हावीत यासाठी महापालिकेनं यंदा आधीच पावलं उचलली होती। त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली। मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं। त्यामुळे निविदेतील अटी-शर्ती शिथिल केल्या। अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित 8 प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्यानं आता शनिवारपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे। ठाणे महापालिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक 201 नाले असून त्या खालोखाल दिव्यात 131, नौपाडा प्रभाग समिती 49, वाघशेट 38, लोकमान्य सावरकर नगरमध्ये 34, उथळसरमध्ये 34, वर्तकनगरमध्ये 29, माजिवडा मानपाड्यात 44 तर मुंब्र्यात 80 अशी नोंद आहे। यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून कामं सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते। त्यामुळे पालिकेनं मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांच्या 9 प्रभाग समिती न्याय निविदा काढल्या होत्या। महापालिकेनं टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं। तसंच यंदा खर्चात देखील 3 कोटींची कपात केली होती। त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजवली होती। त्यामुळे पालिकेनं वारंवार निविदेला मुदतवाढ दिली। त्यानंतर वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर या ठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचं दिसून आलं। त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ देत 22 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवली। ही मुदतवाढ देत असताना निवेदित असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथिल करण्यात आली। ही अट शिथिल करण्यात आल्यानं अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित 8 प्रभाग समितींना ठेकेदार मिळालेत। त्यानुसार आता शनिवारपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे। त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समित्यांमधून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याचंही सांगण्यात आले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित सखी महोत्सवादरम्यान सादर केलेल्या खर्चाचं विवरणपत्र म्हणजे निवडणूक आयोगाची फसवणूक असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांचा आरोप। शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीनं ठाण्यात सखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 50,000 महिलांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमासाठी केवळ 70,000 रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं असून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केलाय।
हे आरोप खोडसाळपणे करण्यात येत असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा शिवसेनेनं करत हे आरोप फेटाळलेत. हायलँड मैदानात रविवारी शिवसेनेच्या वतीनं महिलांसाठी सखी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. सखी महोत्सवात 50,000 महिला उपस्थित होत्या असा दावा शिवसेनेच्याच वतीनं करण्यात आला. लोकसभेच्या आचारसंहिता लागू असल्यानं पक्षाच्या कार्यक्रमाच्या खर्चाचं विवरण सादर करावं लागतं. या कार्यक्रमात शिवसेनेकडून खर्चाचं विवरण सादर करताना निवडणूक आयोगाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केलाय. 50,000 महिलांचा समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सखी कार्यक्रमासाठी 69,650 रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं. यामध्ये 20x30च्या व्यासपीठ आणि खुर्च्यांसाठी 15,000 रुपये, कमान 1,000 रुपये, 15 टेबलांसाठी 750 रुपये, सोफे तसंच इतर खुर्चीसाठी 2,300 रुपये, फलकांसाठी 24,000, डिजिटल फलकासाठी 5,000, जनरेटर 10,000 रुपये आणि इतर खर्च असं विवरण देण्यात आलं आहे. याबाबत जया यांनी सांगितलं की एवढं मोठं व्यासपीठ उभारणी, जनरेटर आदी खर्च प्रचंड असूनही कमी खर्च दाखवून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिंदे यांच्या शिवसेनेवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या सखी महोत्सवाची गर्दी डोळे दिपवणारी होती. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची गरज विरोधकांना लागत आहे. संबंधित विवरणपत्र हे कार्यक्रम होण्यापूर्वीचं आहे, त्यामुळे अंदाजित खर्च देण्यात आला होता. लवकरच नवीन विवरणपत्र सादर केलं जाणार असल्याचं ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यातील नमोद ग्रँड सेंट्रल पार्कला नागरिकांची पसंती, पालिकेच्या तिजोरीत 1,16,00,000चा महसूल जमा. ठाण्यातील सर्वात मोठे नमोद ग्रँड सेंट्रल पार्क 2 महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आलं. या ठिकाणी राज्यभरातून नागरिक या पार्कला भेट देण्याकरिता येत आहेत. आता शाळेला सुट्ट्या देखील सुरू झाल्यात, त्यामुळे सेंट्रल पार्ककरिता नागरिकांचा ओढा वाढत असल्यानं ढोकाळी कोलशेत परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशांना याचा मोठा फटका बसतोय. मात्र या पार्कमुळे आत्तापर्यंत पालिकेच्या तिजोरीत 1,16,00,000चा महसूल जमा झालाय. ठाण्यातील ढोकाळी कोळशेत येथील 20.5 एकर जागेवर नमोद ग्रँड सेंट्रल पार्क मागील 2 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलं. याचं उद्घाटन 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाण्यातील सर्वात मोठं हे पार्क असल्यानं पार्कमध्ये लहान मुलं यांना खेळण्याकरिता तसंच नागरिकांना फेरफटका मारण्याकरिता तसंच युवक युवतींना सेल्फी काढण्याकरिता अनेक पॉईंट या परिसरात निर्माण केलेत. तसंच शांतता मिळण्याकरिता देखील या पार्कला नागरिक भेट देत आहेत. या नमोद ग्रँड सेंट्रल पार्कला सुमारे 2 महिन्यात 4 लाख नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत 1,16,00,000चा महसूल जमा झालाय. कोलशेत येथे महापालिकेला विकास प्रकल्पाअंतर्गत 20.5 एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेनं कल्पतरू विकासकाकडून नमोद ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित करून घेतलं. या उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या 100पेक्षा जास्त जातींचा अधिवास, 3,500पेक्षा जास्त झाडं, न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायट पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्क, मोरोक्कन, चिनी, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित संकल्पना उद्यानं या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्योत्पादन शुल्क ठाणे विभागानंही कंबर कसली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत 1,56,72,844 रुपयांचा मुद्देमाल राज्योत्पादन शुल्क विभागानं हस्तगत केला आहे. यामध्ये 312 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 188 गुन्ह्यांची माहिती मिळाली असून 122 गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागली नाही. आत्तापर्यंत गोवा, पंजाब, हरियाणा येथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्योत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्योत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाचे 2 भरारी पथकं आणि कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त 100 कर्मचारी काम करत असून आत्तापर्यंत 190 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 9 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर बारकाईने लक्ष असल्याची माहिती राज्योत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली. रेल्वेसाठी RPF आणि GRP यांच्याकडून कारवाई करण्यात येत असून रेल्वेमधून देखील तस्करी होऊ नये यासाठी आमची यंत्रणा सतर्क असल्याची माहिती निलेश सांगडे यांनी दिली आहे. तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही 3 QRT स्थापन केलेले आहेत. आमची 2 भरारी पथकं सतत कार्यरत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नये यासाठी विभाग 24/7 ॲक्शन मोडवरती आहे. राज्योत्पादन शुल्क विभागामध्ये अवैध मद्य निर्मिती आणि विक्री यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडचं नियोजन करत आहोत. त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे, संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत. राज्योत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत. आत्तापर्यंत 311 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 188 वारस गुन्हे आहेत, 123 बेवारस गुन्हे आहेत. त्यामध्ये आम्ही 190 आरोपींना अटक केलेलं आहे आणि 9 वाहनं जप्त केलेली आहे. या सगळ्या कारवाईमध्ये 1,56,72,840 रुपये इतका मुद्देमाल कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे. राज्योत्पादन शुल्क विभागाचा 2 सीरीजचा ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने 5 MPDAच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत.